नमस्कार. मी सुशील गिड्डे, सदस्य ग्रामपंचायत तडवळ. दिनांक 21/5/2026 रोजी आपल्या तडवळ गावामध्ये ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले होते. त्या ग्रामसभेला कोरम अभावी ती ग्रामसभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर त्या ग्रामसभेलाच विषय झाला की आपण पुढची ग्रामसभा दिनांक 30 तारखेला ह्या ठिकाणीच घेऊ म्हणून, आणि ती घोषित ग्रामसेवक यांच्याकडून करण्यात आलं होतं. पण आम्ही गेल्या 2 दिवसापूर्वी BDO यांना पत्र दिलं आणि त्यामध्ये तसा उल्लेख केला की ग्रामसेवक वैद्यकीय कारण सांगून रजा देऊ शकतात अशी गावामध्ये चर्चा आहे, त्यांचा भ्रष्टाचार उघड होईल म्हणून. आणि त्या अनुषंगानंच त्यांनी वैद्यकीय रजेचा अर्ज BDO ऑफिसला दिला आणि ते गेले 2 दिवस झाले रजेवर आहेत. आज ग्रामसभेला ते हेतू पुरस्कार उपस्थित राहिले नाहीत असा आमचा त्यांना दावा आहे. आणि हा भ्रष्टाचार जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आमच्या ग्रामसभेमध्ये असं ठरलं आहे की ग्रामसेवकाचं दप्तर पूर्णपणे सील करावं आणि असा बहुमताने ठराव झालेला आहे. आणि त्या ठरावाची प्रत घेऊन आम्ही BDO ऑफिसला जाणार आहे आणि BDO ऑफिसकडून हा ग्रामसेवकाचा कारभार पूर्णपणे जोपर्यंत दप्तर तपासणी होत नाही तोपर्यंत सील करणार आहे असं ह्या ग्रामसभेत ठरलं. काय आरोप आहेत ग्रामसेवकावरती? ग्रामसेवकावर जे खोट्या पावत्या दिलेले जे आरोप आहेत आणि कर एखाद्याचा भरून वेगळी रक्कम घेतलेली आहे, म्हणजे वरच्या पावतीवर वेगळी रक्कम आहे आणि खालच्या कार्बन पावतीवर वेगळी रक्कम आहे, असं बऱ्याच ठिकाणी निदर्शनास आलं आहे. ते आम्ही वेळोवेळी BDO ऑफिसला त्याची आम्ही माहिती देऊ आणि आम्ही जर इथे काही नाही झालं तर आम्ही वरिष्ठ कार्यालयात त्यासाठी दाद मागणार आहोत. किती वर्षापासूनचा हा विषय आहे करातला घोळ? हा कमीत कमी ग्रामसेवक 7 वर्ष झाले ह्या ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी म्हणून कामाला आहे. तेव्हापासूनचा थोडा हा घोळ आहे. तुमच्या निदर्शनास कधी आला आणि तुम्ही आमच्या ह्या 5 महिन्यात तो निदर्शनास आला. काय झालं होतं, ह्यांची पावती 30 महिन्यापूर्वी कराची पावती यांची भरली होती. त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, आज माझ्याकडे पावती पुस्तक नाही आहे, मी पावती तुम्हाला नंतर देतो. त्याच्यानंतर ह्यांनी पावती वारंवार मागितली, त्यांना उडवाउडवीची उत्तर देण्यात आली आणि ह्यांना पावतीची काही गरज त्यावेळेला भासली नाही एवढी, त्यामुळे त्यांनी पावतीचा विषय त्यावेळेला सोडून दिला. आणि त्यांनी पावती ह्यांनी मागायची बंद केल्यानंतर गेल्या 5 महिन्यापूर्वी त्यांनी ते पैसे करायचे डबल मागितले आणि त्यावेळेला ह्यांच्या लक्षात आलं की काहीतरी घोटाळा आहे. ह्यांनी माझ्या कानावर घातल्यानंतर मासिक मिटिंगला 5 मासिक मिटिंगला आम्ही सातत्याने हा विषय उपस्थित केल्यानंतर त्यांनी पावती आता काढलेली नाही. मग सरपंचांनी असं त्याला सांगितलं की चालूची पावती काढा आणि मग ह्याला पैसे देऊन टाका. आणि गेल्या मिटिंगला आपण बघितलेला आहे, तो असा म्हणला की कपाटात पैसे राहिले होते 10,000 रुपये. मग आमचा असा सवाल आहे ग्रामसेवकाला, घरातल्या कपाटात राहिले होते की ग्रामपंचायतच्या कपाटात राहिले होते, असा आमचा त्यांना सवाल आहे. आता पुढची तुमची काय रणनीती राहील? आम्ही BDO ऑफिसला तक्रार केलेली आहे. BDO ऑफिस काय होते बघूया. जर समाधानकारक चौकशी त्याची नाही झाली, आमचं समाधान त्याच्यात नाही झालं तर आम्ही वरिष्ठ कार्यालयात CO ऑफिसकडे तक्रार करणार आहे.